आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। प्रशासनासह अवघा महाराष्ट्र प्रेस मीडिया लाईव्हच्या पाठीशी उभा। आजची तरुण पिढी व्यसनाच्या गर्दीत ढकलली जात असताना समाजातील तथाकथित धुरंधर केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत। अशा परिस्थितीत प्रेस मीडिया लाईव्ह या डिजिटल महाशक्तीने नशामुक्तीसाठी जे रणशिंग फुंकलं आहे ते खरोखरच क्रांतिकारी आहे। केवळ बातम्यांचे रकाने न भरता समाजाच्या जखमेवर बोट ठेवणारी ही मोहीम आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे। हाय वाईब बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झळकला मानाचा तुरा। नशामुक्तीसाठी केलेल्या प्रबोधनपर लेख, कथा आणि बातम्यांची दखल आता थेट हाय वाईब बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे। हा सन्मान म्हणजे मुख्य संपादक श्री मेहबूब सर्जेखान यांच्या चिकाटीला आणि प्रेस मीडिया लाईव्हच्या सामाजिक बांधिलकीला मिळालेली पावती आहे। सिनेमा नाही तर प्रबोधनाचे शस्त्र आणि दिग्गजांची साथ केवळ शब्दांनी भागणार नाही हे ओळखून या व्यासपीठाने विखारातून विजयाकडे या लघु चित्रपटाची निर्मिती केली। विशेष म्हणजे या सामाजिक कार्यात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमुख अभिनेते मोहम्मद रफिक मांगोरी सर यांची मोलाची साथ लाभली आहे। तसेच रपाट चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक या उपक्रमाला आपले बळ दिलं आहे। ज्या विखाराने घरे उद्ध्वस्त झाली त्याच विखाराला गाडून विजयाकडे कसे जायचे याचा वस्तुपाठ हे दिग्गज आपल्या कलेतून मांडणार आहेत। सर्जेखान यांच्या हक्केला साथ देत साई समर्थ फाउंडेशन, पोलीस प्रशासन, शिक्षण संस्था आणि चित्रपट कलाकार यांच्यासह विविध अशासकीय संस्थांनी या मोहिमेत उडी घेतली आहे। याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना श्री मेहबूब सर्जेखान यांनी म्हटले, जेव्हा समाज, प्रशासन, कलावंत, तज्ज्ञ एकत्र येतात तेव्हा परिवर्तनाची नांदी होते। हा लढा आपण शेवटपर्यंत लढू। व्यसनाच्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी सुरू झालेला हा प्रेस मीडियाचा वारू आता कोणालाही रोखता येणार नाही। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।